वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. तर सिमिलॅरिटी मतलब बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तर तो थेरम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या टेक्स्टबुक मध्ये तो थेरम दिलेला आहे, गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन प्रूफ. तर हे सगळं दिलेलं आहे. त्या स्टेप फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर कुठलाही थेरम असू दे किंवा पर्टिक्युलर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये तुम्हाला बोर्डमध्ये क्वेश्चन काय येऊ शकतो, स्टेट अँड प्रूव्ह बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके, तर काय येऊ शकतं, स्टेट अँड प्रूव्ह बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तर मग त्या थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही डायग्राम काढली पाहिजे. डायग्राम मध्ये तुम्ही डिफरंट नेम घेऊ शकता किंवा आहे तेच ठेवा. आणि मग गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन प्रूफ वगैरे सगळं मिळून जाईल. आता याच्यामध्ये थेरमचं स्टेटमेंट आधी आपण बघूया. इफ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल intersect remaining sides in two distinct points, then the line divides the side in same proportion. तर बघा याचे काही पार्ट्स करूया आपण. इफ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल, सपोज एक लाईन आहे ट्रायंगल मध्ये, की ती पुढच्या एका साईडला काय आहे, पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे ह्या दोन्ही लाईन कधीही एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाही. ओके, तर ती लाईन जर समोरच्या साईडला काय असेल, पॅरलल असेल इथल्या, आणि इतर ज्या दोन साईड आहेत म्हणजे बाकीच्या दोन साईड या, ओके, ही आणि ह्या दोन साईड, यांना पी आणि क्यू म्हणजे टू डिफरंट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत असेल. इथं म्हटलं बघा, इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. असं जर करत असेल, एका साईडला पॅरलल आणि इतर दोन्ही साईडना काय करत असेल, दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, देन द साईड डिवाइड्स द साइड्स इन सेम प्रपोर्शन. तर ती साईड काय, सॉरी, ती लाईन काय करते, त्या दोन साईडला म्हणजे कुठल्या कुठल्या, ए बी ला आणि एसी ला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे काय, कुठला रेशो सेम असतो, एपी अपॉन पीबी हा जर रेशो घेतला तर तो कोणा इतका येतो, ए क्यू अपॉन क्यूसी. आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, हा त्यामध्ये प्रूफ करायचं. हे त्या थेरमच्या स्टेटमेंटचं मिनिंग झालं. मग गिवन मध्ये काय लिहायचं, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल ए बी सी, की त्याच्यामध्ये लाईन यल ही कुणाला पॅरलल आहे, साईड बीसी ला पॅरलल आहे. ओके, ही लाईन यल साईड बीसी ला पॅरलल आहे. आणि तीच लाईन यल, ओके, ह्या एबी ला आणि पी क्यू ला, लाईन यल इंटरसेक्ट एबी, सॉरी एबी आणि एसी ला, दुसरे एबी आणि एसी ला कुठल्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते, पी आणि क्यू मध्ये. ओके, सो हे आपण गिवन मध्ये लिहायचं रिस्पेक्टिव्ह. तर ट्रायंगल एबीसी मध्ये लाईन यल बीसी ला पॅरलल आहे आणि तीच लाईन यल एबी ला आणि एसी ला पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट करते. हे कशामध्ये लिहिणार, गिवन मध्ये. काय प्रूव्ह करायचं, कुठला रेशो सेम असतो, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग हे प्रूव्ह करत असताना कधी कधी काय होतं, कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागतं. तर त्या कन्स्ट्रक्शन साठी काय करायचं, ड्रॉ पीसी, हे डॉटेड लाईन मध्ये दाखवलं, पी आणि सी जॉईन करून घ्यायचं आणि बी आणि क्यू आपण जॉईन करायचं. ओके, तर याच्यातनं काय होतील, टोटल 3 ट्रायंगल्स तयार होतील. तर पहिला ट्रायंगल आपण हा कन्सिडर करतो, ए पी क्यू नंबर 1. ओके, दुसरा ट्रायंगल त्यातला असणार आहे, हे ट्रायंगल लक्षात ठेवा, हे ट्रायंगल कन्सिडर करायचं. दुसरा ट्रायंगल असणार आहे पी क्यू बी आणि तिसरा असेल आपला पी क्यू सी. हे 3 ट्रायंगल आपल्याला लागणार आहे. ओके, तर वन बाय वन बघूया कुठले कुठले लागतात. प्रूफ स्टार्ट करताना बघा, प्रूफ स्टार्ट करताना काय करायचं आहे, तर इथे कुठला ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, इन ट्रायंगल ए पी क्यू अँड पी क्यू बी. ओके, सो फर्स्ट ट्रायंगल हा ए पी क्यू हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू बी हा ट्रायंगल, पी क्यू बी हा ट्रायंगल. तर या दोन ट्रायंगल मध्ये हाईट सेम आहे. म्हणजे कुठली हाईट सेम आहे इथे दाखवलेली नाहीये, पण समजा अशी आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, तर आतल्या ट्रायंगल मध्ये म्हणजे एपी क्यू मध्ये, जो ब्ल्यू कलर मध्ये मी दाखवला एपी, जस्ट ओके, तर हा जो दाखवला एपी क्यू, या ट्रायंगल मध्ये पण तीच हाईट आहे, म्हणजे इथं आता काढलेली. आणि दुसरा ट्रायंगल जो की आपण इथे खाली घेतलाय पी क्यू बी मध्ये, हा जो आहे ट्रायंगल पी क्यू बी, तर याच्यामध्ये पण हाईट तीच आहे. हाईट कशी असते, तर पहिल्या ट्रायंगल मध्ये तर दिसतंय अशी परपेंडिक्युलर काढली, इथे दाखवले. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये हा खालचा जो ट्रायंगल आहे तो असा आहे शेप त्याचा, ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल आहे. तर त्याची हाईट कुठे येणार आहे, बाहेरच्या बाजूला येणार, त्यामुळे त्याची हाईट बाहेर जाईल. ओके, खाली जो ट्रायंगल आहे याला नंबर 1 म्हटलं, 2 म्हटलं, ही 1 ची हाईट आहे जी आत आहे त्याच्या, आणि ट्रायंगल 2 ची हाईट कुठे येणार आहे, बाहेरच्या बाजूला येणार. ते दोघांमध्ये इक्वल हाईट आहे. मग हाईट इक्वल असतील, तर हे कुणावर आहेत हाईट, ज्याच्यावर हाईट आहे त्याला बेस घ्यायचं. तर पहिल्या ट्रायंगल मध्ये बेस कोण आहे बघा, तर पहिल्या ट्रायंगल मध्ये बेस आहे इथं असणारा ए आणि इथं पी. तर ह्या एपी वर काय आहे, हा परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे त्याचा बेस कोण झाला, एपी झाला. आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये ओके, कुणावर परपेंडिक्युलर आहे, तर हे हे बघा पी बी याच्यावर परपेंडिक्युलर आहे.
ओके. भलेही हाईट बाहेरच्या बाजूला असू दे, पण कुठल्या बेसवर आहे ती? पीबी या बेसवर परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून पीबी हा बेस झाला. ओके. तर पहिल्यामध्ये बेस झाला एपी, दुसऱ्यामध्ये बेस झाला पीबी. हे सगळे कन्सिडर केल्यानंतर इथे आता बघू शकता तुम्ही, जर हाईट इक्वल असेल तर कुणाचा रेशो घ्यायचा? एरिया प्रपोर्शनेट टू बेस. ओके. हाईट इक्वल असतील तर एरिया प्रपोर्शनेट टू बेस. जसं मी सांगितलं, पहिल्यामध्ये बेस कोण आहे? एपी. दुसऱ्यामध्ये बेस कोण आहे? पीबी. म्हणून ते हाईट इक्वल म्हणून कुणाचा रेशो घेतलाय? एरिया काढताना कुणाचा रेशो घेतलाय? दोघांचा. दोघांच्या एरियाचा रेशो बेस इतका घेतलाय. ओके. कारण रूलच आहे, हाईट इक्वल असतील तर बेस घ्यायचा एरियाच्या रेशोमध्ये. तसंच दुसऱ्या ट्रायंगल मध्ये, त्याचं सेंटेन्स लिहिलेलं नाहीये, तर दुसरा ट्रायंगल कन्सिडर करूया आपण. ओके. इथे याच्यामध्ये ट्रायंगल एपीसी, एपीक्यू वरचा ट्रायंगल हा पहिला दाखवला, एपीक्यू. आणि आता दुसरा ट्रायंगल मात्र वेगळा आहे. हा तो आहे पीक्यूसी. ओके. हा ट्रायंगल पीक्यूसी हा ट्रायंगल. तर ह्या दोघांमध्ये सुद्धा समजा मी आता इकडून हाईट टाकली अशी परपेंडिक्युलर इथे, तर पहिला ट्रायंगल जो आतला आहे तो बघा ए पी क्यू, त्याच्यामध्ये ही हाईट झाली. ओके. आणि दुसरा ट्रायंगल हा असा आहे खालच्या बाजूला, म्हणजे त्याला नंबर 1 म्हणूया, इकडच्या ट्रायंगलला 2 म्हणते, या ट्रायंगलला 3 म्हणूया खाली असणार. ट्रायंगल 3चा शेप असा आहे. ओके. सो त्याची सुद्धा हाईट काय होणार आहे? अशी परपेंडिक्युलर काढला की बाहेरच्या बाजूला येणार. तर त्याच्यामध्ये पण हाईट कोण झाली? हीच हाईट झाली. ओके. ही जी डॉटेड काढली किंवा मी डायरेक्ट स्ट्रेट लाईन काढतो म्हणजे लक्षात येईल, ही हाईट. ओके. दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट सेम आहे. हाईट सेम असेल तर कोणाचा रेशो घेणार? बेसचा. ओके. तर पहिल्या ट्रायंगल मध्ये बेस कोण येणार? तर पहिल्या ट्रायंगल मध्ये बेस येणार EQ. हा जो EQ आहे किंवा इथं दाखवलेला EQ, हा पहिल्या ट्रायंगलचा बेस झाला. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कोण होणार आहे? तर खाली असणारा QC. ओके. तो बेस होणार. त्यामुळे हाईट जर इक्वल असतील तर कुणाचा रेशो घेणार आपण? हाईट इक्वल असतील तर बेसचा रेशो घेणार. त्यामुळे इथे बेस कोण घेतलेला आहे? एक सेंटेन्स लिहिलंय, एरिया प्रपोर्शनेट टू बेस. त्यामुळे इकडे बेस पहिल्या ट्रायंगलचा EQ, कारण त्याच्यावर इथं हाईट काढली होती आपण. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कोण आलाय? QC. ओके. EQ अपॉन QC. तर हे दोन्ही घेतल्यानंतर पहिले 2 ट्रायंगल झालं. तिसऱ्या वेळी तिसरी केस कन्सिडर करताना हे फार महत्वाचं आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. इथे ह्या दोन्हीमध्ये समजा ही लाईन थोडीशी आपण इकडे पुढे अशी वाढवूया, लक्षात येईल. लाईन एल कोणाला पॅरलल आहे? BC ला. आता दोघांमध्ये बेस BQ इज कॉमन. कुठले 2 ट्रायंगल घ्यायचे? PQB. ओके. जो इकडचा घेतला आपण 2 नंबरचा आणि इकडचा 3 नंबरचा. ओके. तर हे 2 ट्रायंगल अगोदर ते दाखवूया तिथं आपण. इकडचा आहे तो हा आहे. ओके. हा ट्रायंगल 2 नंबरचा. 3 नंबरचा ट्रायंगल कुठला आहे? हा इकडचा. ओके. तर दोघांमध्ये कोण कॉमन आहे? PQ हा बेस काय आहे? कॉमन आहे. ओके. बेस PQ इज कॉमन. आता सेगमेंट PQ BC ला पॅरलल आहे. ही लाईन PQ, ही लाईन याला पॅरलल आहे. तर लाईन जर पॅरलल असतील तर त्याच्यामध्ये जर समजा आपण असे परपेंडिक्युलर काढले इथे, ओके, परपेंडिक्युलर म्हणजे त्याच हाईट झाल्या. लक्षात ठेवा, 2 लाईन जर पॅरलल असतील तर त्याच्यामधले परपेंडिक्युलर सुद्धा काय असतात? परपेंडिक्युलर काय असतात? इक्वल असतात, सेम असतात. म्हणजे जेवढा इकडची हाईट आहे तेवढीच इकडची आहे. तर ह्या 2 ट्रायंगल मध्ये हाईट पण काय झाल्या? हॅव इक्वल हाईट. दोघांमध्ये हाईट इक्वल. मग ज्या ट्रायंगल मध्ये बेस पण कॉमन आहे आणि हाईट पण इक्वल आहे, त्या 2 ट्रायंगलचे एरियाज काय असतात? सेम असतात. ओके. एरिया सेम येणार. हे थर्ड स्टेटमेंट झालं, त्याचं प्रूफ झालं. आता या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं इकडे, तर हे फार महत्वाचं आहे. इथे थर्ड नंबर दिला आहे, ह्या 2 ट्रायंगलचा एरिया सेम. एरिया ऑफ ट्रायंगल PQB. PQB कुणाला इक्वल आला? एरिया ऑफ PQC ला इक्वल आला. आता वरती ऑब्झर्वेशन करायचे, इथे पण APQ आहे आणि इथे खाली PQB आहे. ओके. APQ आणि PQB. इथं खाली जर बघितलं तुम्ही, खालच्या बाजूला इथे जरा वेगळी टिक करा, APQ PQB. इथं पण वरती APQ आहे, पण खाली मात्र कोण आहे सांगा? PQC आहे. म्हणजे दोघांचा न्यूमरेटर सेम. परत एकदा ऑब्झर्व करा, वरती न्यूमरेटर कोण आहे? APQ. खाली पण न्यूमरेटर कोण आहे? APQ. फक्त इथं वेगळं आहे बघा, PQB आणि PQC हे वेगवेगळे. याच्याकडे लक्ष द्या. PQB आहे, इथे PQC आहे. न्यूमरेटर मात्र सेम आहेत वरचे, APQ. फक्त जे मी सर्कल केले ते डिनॉमिनेटर मात्र दोघांचे वेगळे आहेत. पण इथं खाली आपण रिझल्ट तयार केला तिसऱ्यामध्ये, हे PQB आणि AQC काय झाले? इक्वल आहेत. म्हणजे खालचे डिनॉमिनेटर सुद्धा काय आहेत? इक्वल आहेत. वरचे न्यूमरेटर नावातच इक्वल आहेत, APQ आणि. ओके.
ओव्हरऑल याच्यातून काय महत्वाचं आहे, न्यूमरेटर सेम आहे. ओके, एपीक्यू एपीक्यू. आणि 3 मध्ये जर बघितलं तर डिनॉमिनेटर सुद्धा सेम आहे. म्हणजे थोडक्यात याची लेफ्ट साईड काय सेम आहे. ऑब्विसली राईट साईड पण काय झाली, सेम झाली. ओके, त्यामुळे लेफ्ट साईड सेम दाखवायची आली. तर फ्रॉम 1, 2 आणि 3 इथे या स्टेपमध्ये त्यांनी काय केले, तर इकडची जी मी लेफ्ट साईड इक्वल आहे म्हटलं, या दोन, त्या दोन लेफ्ट साईड एकमेकाला इक्वल दाखवलं. लेफ्ट साईड इक्वल म्हणून राईट साईड इक्वल, म्हणजे ईपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. ओके, हे त्याचं काय येणार, आन्सर येणार. ओके, तर असा तो थेरम प्रूव्ह होतो. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ईपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी, दॅट इज रिक्वायर्ड.